संसदेत काळ्या कपड्याचं वादळ, नेमकं कोणाविरोधात उफाळलाय संताप? राजीनाम्याच्या मागणीने दिल्ली हादरली, विरोधकांनी सरकारला घेरलं. धर्मेंद्र प्रधानांवर चौफेर निशाणा, संसद परिसर रणांगणात देशाचं लक्ष दिल्लीकडे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसद परिसरात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची निष्पक्ष चौकशी, नीट पेपर फुटी प्रकरणातील जबाबदारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवरून काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी सलग दुसऱ्या दिवशी केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडले. काळे कपडे परिधान करून विरोधकांनी संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. संसदेच्या मकर द्वाराजवळ काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांचे खासदार एकत्र आले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांच्यासह अनेक खासदार आंदोलनात सहभागी झाले. याआधी मंगळवारी विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. बुधवारी पुन्हा काळे कपडे घालून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर थेट निशाणा साधत सरकारला अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर असा कोणता दबाव आहे की ते शिक्षण मंत्र्यांना हटवू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच काळा हा निषेधाचा आणि दुःखाचाही रंग आहे, असे सांगत त्यांनी आंदोलनाचे कारण स्पष्ट केले. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय झाला तर संसदेत त्यांचा आवाजही आम्ही बुलंद करू, असे म्हटले. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरण, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा मुद्दा विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेतही उपस्थित केला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याने मोठा गदारोळ झाला. सततच्या घोषणाबाजीमुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. त्यामुळे शिक्षण विषयक हा वाद आता संसदेतही अधिक तीव्र होताना दिसत आहे.